शिंदेंशी बातचीत केली आहे दीपक पळसुले यानं। आपण आता कारगिल वॉर मेमोरियल इथे आहोत आणि ज्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ज्या कव्हरेजसाठी आपण इथे आलेलो आहोत त्यातल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कालच इथे दाखल झालेले आहेत। शिंदे साहेब, कालच तुम्ही दाखल झालेला आहात। आज स्पर्धकांचा उत्साह इथल्या आणि एकंदरीतच वातावरण हे पाहून काय नेमक्या मनात भावना आहेत? खरं म्हणजे आता हे सरहद शौर्यथॉन ही जी काय मॅरेथॉन आहे, कारगिल मॅरेथॉन ही गेल्या 8 वर्षापासून सरहद आणि आर्मी मिळून एकत्र ती आयोजित करतायत आणि आज पण पाहिलं की 2-2.5 हजार स्पर्धक आज 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर असे स्पर्धक देखील या सहभागी झाले। एक वेगळा आनंद आहे इकडे सगळ्या तरुणांना, मुलांना, आणि मलाही फार एक वेगळेपण जाणवलं की मोठ्या शहरांमध्ये तर अशा स्पर्धा होतात, परंतु अशा अगदी दुर्गम भागामध्ये देखील या स्पर्धकांना मोटिवेट आर्मी आणि सरहद करते आहे। ही खरं मोठी अचिव्हमेंट आणि अशाच या सगळ्या स्पर्धकांमधून चांगले धावक तयार होतात। 2 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही या इथे आलेला होतात आपल्या इकडच्या महाराष्ट्रातल्या काही नागरिकांना घेऊन जाण्यासाठी, आणि त्यावेळचं वातावरण जे होतं ते वेगळं होतं। तुम्ही स्वतः इथे दाखल झालेला होतात आणि काल दाखल झालात, मध्ये वाटेत तुम्ही थांबत आलात, अनेक नागरिकांशी संवाद साधलात, तर तो नेमका भाव कसा होता की 2 महिन्यापूर्वीचा आणि आत्ताचा? मी आलो आणि येता येता आता काश्मीरचा काय माहोल आहे, काय परिस्थिती आहे, काश्मीरचे हालात कैसे आहे अब, असं मी त्यांना विचारत आलो, त्यांना भेटलो। खरं म्हणजे एक आता मॉरल सपोर्टची आवश्यकता आहे आणि तेही म्हणाले तिथले लोक की आता हळूहळू टुरिस्ट यायला सुरुवात झाली आहे, परंतु जे काश्मीर क्राउडेड आणि खूप मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट येत होते तसं यायला थोडा वेळ लागेल। आणि नक्कीच मला वाटतं हे काश्मीर हे आपलं नंदनवन आहे आणि प्रत्येकाला यायची इच्छा असते इकडे। शेवटी या पर्यटनावर त्यांचा सगळा उदरनिर्वाह आहे। व्यापारी असतील, दुकानदार असतील, घोडेवाले असतील, इथले नागरिक असतील, त्यामुळे नक्की याच्यामध्ये बदल होईल अशी अपेक्षा त्यांनाही आहे। आता या एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिन मध्ये।